राष्ट्रवादीच्या आमदारांची विधान भवनात आज दुपारी 2 वाजता बैठक। सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड होणार। त्यानंतर राज्यपालांना पत्र पाठवलं जाणार। सुनेत्रा पवार पक्षाची धुराई स्वतःकडे ठेवणार। राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित। राष्ट्रीय अध्यक्षपद पवार कुटुंबातच ठेवण्यावर एकमत। अजित पवारांच्या कुटुंबियांच्या आणि पक्षाच्या पाठीशी उभे राहू। राष्ट्रवादी जो निर्णय घेईल तो मान्य। उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या निर्णयावरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यास पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याची सूत्रांची माहिती। पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास भाजपचं केंद्रीय नेतृत्व सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती। तर पार्थ पवारांकडूनही राज्यसभेच्या जागेवर दावा। राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पवार कुटुंबामधूनच करा। एनसीपीच्या विलीनीकरणाबाबत ही विचार करा। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना अनुरोध, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीत राजकीय हालचालींना वेग। प्रफुल्ल पटेलांसह भुजबळ, तटकरे, धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासानी मंत्र्यांमध्ये 7 तास चर्चा। सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। राष्ट्रवादीचे आमदार मुंबईकडे रवाना। सुलभा खोडके, राजू कारेमोरे आणि राजकुमार बडोले मुंबईकडे रवाना। आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अजितदादा आणि जयंत पाटलांची राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती। आता मात्र या चर्चेत खंड पडला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या नेत्यांवर विकास लवांडे यांचा आक्षेप। सत्ताकारण आणि निवड प्रक्रियेत व्यस्त असल्याची टीका। दादांच्या दशक्रिया विधीपर्यंत थांबणं शक्य नाही का? पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंचा सवाल। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय। मंत्री भरत गोगावले यांनी महायुती सरकारचे आभार मानले। महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार, गोगावलेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील तो मान्य। राष्ट्रवादीचं नेतृत्व सुनेत्रा पवारांनीच करावं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या आमदारांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या घरात पद जात असेल तर नक्कीच अभिमान। राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांची प्रतिक्रिया। पवार कुटुंबाने एकत्र यावं ही आमची मानसिकता, मांडेकरांची भूमिका। अजितदादांच्या जाण्याने भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली। राष्ट्रवादीचे आमदार सुलभा खोडकेंचं हे वक्तव्य। तर आता पक्षाचं नेतृत्व सुनेत्रा पवारच करतील। सुनेत्रा पवारांसोबतच आम्ही सगळे आहोत, सुलभा खोडकेंची प्रतिक्रिया। येत्या 8 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची घोषणा होईल। राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाणांचा मोठा दावा। पक्षातील ज्येष्ठ नेते मंडळी जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। अजितदादांच्या दुःखातून आणखी आम्ही सावरलेलो नाही आहोत। नेतृत्वाच्या प्रश्नावर आमदार संजय बनसोडे यांची प्रतिक्रिया। कार्यकर्त्यांना सांभाळण्याची भूमिका, एक मायेचा आधार देण्याची भूमिका वहिनींनी घेतली। दुःखाचा डोंगर असताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून या गोष्टीला संमती दिल्याने त्यांचं अभिनंदन करेन, आमदार चिखलीकरांचं वक्तव्य। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यातील शासकीय मालकीच्या विमानांच्या महत्त्वाच्या कामांसाठी 6 कोटी रुपयांचा निधी वितरित। सध्या राज्य सरकारकडे विटी सायटेशन विमान आणि विटी जीओव्ही हेलिकॉप्टर आहेत। मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण स्थानकादरम्यान जलद मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। सकाळी 10:40 पासून ते दुपारी 3:40 दरम्यान मेगा ब्लॉक असणार। सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद लोकल धीम्या मार्गावरून वळवणार। गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनीषा पाटणकर म्हैसकर तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती। पिंपरी चिंचवड शोकसभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भावनांचा बांध फुटला। सत्तेची नशा चढली की माणसं वेगळ्या वाटेने जातात। तुम्ही गेलात आणि दादांवर टीका केली, ते आम्हाला रुचलं नाही। राष्ट्रवादी नेत्या सीमा सावळेंनी भावुक होत महेश लांडगेंना खडे बोल सुनावले। मालेगावात भाजप आणि काँग्रेस एकत्र, दोघांकडून एकत्र येत भारत विकास आघाडी गटाची स्थापना। तर मालेगावात काँग्रेस भाजपचा गट इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता। फडणवीस आणि ओवेसींची मैत्री शोले चित्रपटातल्या जय वीरूसारखी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा। तर भाजप आणि एमआयएमची लढत म्हणजे नुरा कुस्ती, भाजपवर टीका। सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। अक्कलकोट तालुका प्रमुख बाबासाहेब पाटलांचा भाजपात प्रवेश। तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील हे अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम मित्रेंचे विश्वासू सहकारी होते। राष्ट्रवादीकडून मुंबईत दादांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर। अजितदादांच्या देवगिरी बंगल्याच्या भिंतीवर श्रद्धांजलीचे बॅनर। सर्वसामान्य शेतकऱ्यांचा नेता हरपला अशा आशयाचे बॅनर।
आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांना मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणं आता बंधनकारक करा. मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधा. सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश. राज्यातील इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांचा अध्ययन चाचणी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांचा हा निर्णय. 24 जानेवारीपर्यंत राज्यात सुमारे 26 लाख विद्यार्थ्यांची चाचणी पूर्ण. रेल्वेचं तात्काळ तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचा मोठा दिलासा. रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगवर प्रवाशांना पूर्ण रिफंड मिळणार. ट्रेन रद्द झाल्यास अथवा 4 तासांपेक्षा अधिक विलंब झाल्यास रिफंडसाठी दावा करता येणार. पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय प्रणाली अंतर्गत सुरक्षा कवच कार्यान्वित. विरार ते वडोदरा विभागात प्रणाली कार्यान्वित. हा प्रकल्प मोठ्या नागदा वडोदरा सुरत विरार मुंबई सेंट्रल या कॉरिडॉरचा एक भाग आहे. यासाठी 397 कोटी रुपयांचा निधी मंजूर. एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या 2 इमारतींमधील रहिवाशांना लवकरच नव्या घराच्या चाव्या मिळणार. त्यासाठी म्हाडाकडून 78 घरं एमएमआरडीकडे सुपूर्द. या घरांचं वाटप करण्याची जबाबदारी एमएमआरडीकडे. नवी मुंबईत वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिकेकडून कारवाई. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 7 बांधकाम प्रकल्पांवर कामं थांबवण्याची कारवाई.